देव सर्वांच्याच हृदय मंदिरामध्ये आहे, पण तो अंतःकरणात आहे हे कोण जाणू शकतं? हे तेच भक्त जाणू शकतात ज्यांचं मन निर्मळ आहे, ज्यांचं मन काम, क्रोध, लोभ, मद मत्सर विकारांनी भरलेलं आहे. अशांना भगवंत इथे आहे याची जाणीव सुद्धा नसते, याची कल्पना सुद्धा नसते. पण ज्यांचं अंतःकरण निर्मळ आहे, त्यात कुणाविषयी द्वेष नाही, त्यात कुणाविषयी तिरस्कार नाही, अगदी भक्तीने आणि दयेने ज्यांचं अंतःकरण भरलेलं आहे, त्यांच्याच हृदय मंदिरामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे हे ओळखायला येतं. जनाबाई, आपण ऐकलं, जनाबाई भांडायची लोकांशी, शिव्या द्यायची, पण मन इतकं निर्मळ होतं आणि मनात पांडुरंगाचं येणं होतं, अंतःकरणात पांडुरंग राहायचे. फक्त अंतःकरण शुद्ध असावं देवाच्या येण्यासाठी, वासना रहित असावं. कुठल्या वस्तूसाठी सुद्धा वासना नसावी, संसारासाठी सुद्धा वासना नसावी. सगळे लोभ ज्या दिवशी नष्टप्राय होतील आणि ज्या दिवशी एकच लोभ मनाला जडेल, कोणता लोभ? तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा. एवढा लोभ मनाला जडावा, तो मज भावा, त्याने यावं आणि माझ्यावर प्रेम करावं, त्याने मला आपलंसं करावं.